ज्यावेळेस रिसर्च करतो त्यावेळेस एक तर आम्हाला त्याचा पुरावा दाखव, नाहीतर मांडूच नकोस. बरोबर. त्याला आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. तसे मला ते सगळे पुरावे शोधावे लागलेले होते. अतिशय म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये. प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे आणि ब्रिटिश काल आहे. येस, हा तुमचा अभिमानास्पदच इतिहास आहे. आणि मग त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ना तो बंदी हुकूम मागे घेतला. नुसताच मागे घेतला नाही, त्याच्यात अजून एक त्याच्यात फार महत्त्वाची बाब आहे. त्या आपल्या बहिरीची त्यांनी काय म्हणतात त्याची पूजा केली म्हणा, त्याला सलामी दिली बंदुकांची. आजही दिली जाते, पोलिसांची सलामी आजही असते. नमस्कार मंडळी, माझं नाव ऋषिकेश. आपल्या या नवीन पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. फाल्गुन पौर्णिमा अर्थातच होळीचा सण, आणि हा सण जो आहे तो कोकणामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. त्याला एक स्पेसिफिक नाव आहे कोकणामध्ये, ते म्हणजे शिमगोत्सव. आता प्रत्येक गावाचं ग्रामदैवत जे आहे त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. तर आमच्या रत्नागिरीचं ग्रामदैवत आहे श्रीदेव भैरी. आता या मंदिराविषयी नेमकी माहिती काय उपलब्ध आहे, पुरावे काय सांगतात, ऐतिहासिक माहिती काय आहे आणि या एकूणच मंदिराच्या स्थापनेविषयी इतिहास काय सांगतो, याविषयीच माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सौ संयोगिता शिरीष सासणे मॅडम, आणि त्याच आपल्याला या सगळ्याविषयी माहिती देणार आहेत. तर मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आपल्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचं इंट्रोडक्शन आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, की तुमच्या शिक्षणाविषयी आणि ह्या सगळ्या अभ्यासाला तुम्ही सुरुवात कशी केली. ओके, मुळात मी रत्नागिरीत आले. मूळची रत्नागिरीची नाही आहे, कोल्हापूरची आहे. ओके. आणि माझ्या मिस्टरांच्या जॉबमुळे आम्ही अनेक गावं फिरत होतो. 15 वर्ष पुण्यात होतो आणि मग रत्नागिरीत आलो. मुलं त्यावेळेस मोठी झालेली होती आणि मग मी म्हटलं ठीक आहे, आता माझ्या अभ्यासाला सुरुवात करूया. गोगटे जोगळेकरमध्ये जॉबला लागले ॲज अ लेक्चरर म्हणून. आणि तिथूनच माझी खरं तर रिसर्चला सुरुवात झाली. मी एमफिलला ॲडमिशन घेतलं. ओके. आणि एमफिलला ॲडमिशन घेतल्यानंतर तोपर्यंत मी रत्नागिरीत जरा फिरले होते. आणि इतकी गावं फिरली आहे ना, खरं सांगायचं, मुळात माझे मिस्टर पोलीस इन्स्पेक्टर असल्यामुळे दर 3 वर्षांनी बदल्या होत्यात, त्याच्यामुळे अनेक गावं फिरायला मला मिळालेली होती नशिबाने. पण रत्नागिरीत आल्यावरती एक काय म्हणतात हुश, छान आहे गाव आणि इथेच सेटल व्हावं की काय, अशा काय म्हणतात आशेनं मी इथेच थांबायला सुरुवात केली. आणि मी हळूहळू सगळं शहर फिरायला हळूहळू सुरुवात केली होती. काही पर्यटन स्थळं पण बघायला सुरुवात केली होती. तेव्हा लक्षात आलं की अरेच्या ह्याची माहिती कुठेच नाही आहे. आणि मग असा काय म्हणतात एक अभ्यास करता करता मी माझ्या एमफिलचा विषयच असा निवडला, रत्नागिरी शहरातील ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास. आणि मग त्याच्यामुळे साहजिकच तो माझा ओघ रत्नागिरीतल्या सगळ्या ऐतिहासिक असेल, धार्मिक असेल, अशा स्थळांचा शोध, त्यांची माहिती, ऐतिहासिक कागदपत्र काय त्यांच्याविषयी सांगतात, असं करत करत मी या म्हणतात रिसर्चपर्यंत पोहोचले रत्नागिरीच्या. असंही माझी ती ह्या रत्नागिरीच्या शहराविषयी, ऐतिहासिक बाबींविषयी माझा अभ्यास सुरू झाला. ओके. आणि शिक्षणाविषयी? हां, माझं MA BEd इंडॉलॉजीमध्ये परत मी MA केलेलं आहे. एमफिल झालं आहे, सगळं हिस्ट्रीमध्येच आहे बरं का. ओके. आणि आता माझं PhD माझा थेसिस सबमिट झालेला आहे. तो पण रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा अभ्यास, असा माझा तो विषय, तो सबमिट केलेला आहे पुणे विद्यापीठामध्ये. पण मी शिकवते लॉ कॉलेजला. ओके. म्हणजे माझा अभ्यास विषय एक आहे, माझी आवड एक आहे, पण आपण म्हणतो ना पोटापाण्याचा एक जो भाग असतो तो माझा तिकडे, पण त्याला धरूनच राहतो तो मी. पण मी आवड तरी पण जोपासत राहते. माझे रिसर्च पेपर जे आहेत सगळे ते विशेष करून ह्या रत्नागिरीतील इतिहासासंबंधित जास्ती प्रसिद्ध झालेले आहेत. ओके. आणि सगळे प्रसिद्ध होऊन पेपर म्हणजे त्याचे प्रकाशित झालेले आहेत. ओके. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, सगळी माहिती सुरू करायच्या आधी, की या पॉडकास्टमध्ये आपण जी माहिती लोकांना देणार आहे ती इतिहासाला धरून असणार आहे की आपण म्हणजे ज्या लोककथा आहेत त्यांना धरून असणार आहे? आता इतिहास म्हटलं की काय असतं, लोककथांचा पण अभ्यास करावाच लागतो. कारण इतिहास म्हणजेच हा गतकाळातला अभ्यास असतो. तो आता जे आमच्याकडे हिस्ट्रीला असंच म्हटलं होतं की गडे वे मुर्दे निकालना. आता ते प्रत्येक वेळेस त्याचा ऐतिहासिक आधार असतो असं नाही. त्याच्यामुळं काही लोककथा असतात. कारण असं म्हटलं जातं की कुठल्या ना कुठल्या गोष्टीला एक सोर्स असतो.
मग त्या लोककथेमध्ये काही सोर्स आहे की नाही, काही ना काहीतरी धरूनच लोककथा निर्माण झालेली असते ना. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे काही लोककथांचा पण आधार घ्यावा लागतो. काहीच तुम्हाला काही मिळत नाही पुरावे म्हणून, लेखी संदर्भ मिळत नाही, काही अवशेष मिळत नाही आहे, काही मुलाखती मिळत नाहीत, त्यावेळेस त्या लोककथेचा पण आधार आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस रिसर्च आम्ही करतो किंवा हिस्ट्री आम्ही तयार करतो त्यावेळेस लोककथा येतात, ऐतिहासिक कागदपत्र येतात, निरनिराळ्या लोकांच्या मुलाखती येतात त्या घटनेला धरून, अशा सगळ्यांचा अभ्यास त्याच्यात येतो. त्याच्यामुळे लोककथा हे येणारच. नक्कीच. त्यामुळे मी सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा सांगेन की या पॉडकास्टमध्ये जी काही माहिती तुम्हाला मिळणार आहे ती पूर्णपणे अभ्यास करून या आधीच्या लोककथा आणि इतिहासाला धरूनच असणार आहे. आणि या व्हिडिओचा उद्देश लोकांपर्यंत जास्तीत जास्त योग्य माहिती पुरवणं हाच आहे. तर सुरुवात करूया पॉडकास्टला. नक्की. रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिराच्या आवारात आपण ज्यावेळेला प्रवेश करतो तिथे लिहिलेलं दिसतं की कालभैरव प्रसन्न. आता नेमकं कालभैरव किंवा काळभैरव म्हणजे नेमकं कोण आहे? ओके. आता कालभैरव हे नाव बऱ्याच ठिकाणी काळभैरव असंही म्हटलं जातं. आता ही जी मंदिरं आहेत किंवा हे जे दैवत आहे ना कालभैरव, हे प्रामुख्याने तुम्हाला कोकणात जास्ती बघायला मिळतं. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी हे महत्त्वाचं मुख्य ग्रामदैवत म्हणून मानलं जातं. ते सिंधुदुर्गात गेला तर तिथे रवळनाथ मंदिर, एकूण काय सगळी दैवत एकाच प्रकारचे आहेत. पण हे काळभैरव किंवा जे कालभैरव म्हटलं जातं ना, ते मुळात शिवाचं एक रूप मानलं जातं. ओके. आता कोकण असा प्रांत आहे की तो नाही म्हटला तर निसर्गरम्य, आत्ता निसर्गरम्य, पण जर प्राचीन काळ बघायला गेला तर घनदाट वृक्ष, जंगल, कठीण डोंगर, असा तो भाग. आता तुम्हाला हेही ऐकून माहिती आहे पुराणकथेनुसार की शिवाला असं एकांत प्रिय स्थान आवडतं. आणि मग कदाचित त्यावेळेस म्हणजे असं असेल की शिवाने इथे वास्तव्य केलं अशी लोकांची धारणा असेल. पण त्याच्याबरोबर एक महत्त्वाचा भाग असा आहे की शिवाचं एक रूप काळभैरव असं पण मानलं जातं. अष्टरूपांपैकी एक काळभैरव आहे. त्याची एक पण कथा आहे पुराणकथानुसार की काळभैरव हा कसा जन्माला, कुठून आला. तर असं मानलं जातं पुराणकथेनुसार की जेव्हा ब्रह्मदेवाने शिवाचा अपमान केलेला होता तेव्हा शिवा प्रचंड चिडलेला होता, संतापलेला होता आणि त्याच्या क्रोधाग्नीतून एक हा काळभैरव जन्मलेला होता असं पुराणकथेनुसार मानलं जातं. थोडक्यात काय की त्याचा जो अहंकार होता ब्रह्मदेवाचा तो त्याने नष्ट केला. पण आता हा क्रोधाग्नीतून जन्मलेला काळभैरव हा जो उत्पन्न झालेला होता तो क्रोधाग्नीतून झालेला असल्यामुळे त्याचं रूप जे आहे ना ते काळा काळभैरव निर्माण झाला असं त्याला म्हटलं जातं. आणि ते एक शिवाचं रूप असं म्हणून मानलं जातं. दुसऱ्याही काय म्हणतात पुराण कथेनुसार हा एक गण पण मानला जातो, शिवाचा एक गण पण मानला जातो. म्हणजे एकीकडे शिवाचं रूप पण आहे ते आणि एकीकडे शिवाचे गण असतात माहिती आहे ना, तर ते गणातला एक भाग म्हणून पण हा भैरव मानला जातो. पण भैरव जो आहे काळभैरव किंवा कालभैरव प्रामुख्याने कोकणातच का असं जर आपण बघायला गेलं तर मगाशी जसं मी म्हटलं तुम्हाला की ते एक शिवाचं शांत एकांत प्रिय रूप म्हणून भैरव, भय अधिक रव असं त्याचा अपभ्रंश आहे. म्हणजे त्याचं हे केलं गेलं तर भय घालवणारा देव म्हणजे भैरव. आता कोकणात मुळात जंगलरूपी सगळं जागा आहे, लोकांना अर्थातच भय असणार आहे, वेगवेगळ्या गोष्टींचं भय वाटणार आहे. प्राणी तर आहेतच, त्यात काही वाद नाही, पण एक अनामिक भीती असते भूताखेतांची, त्याची एक भीती असते. विशेष करून कोकणात जास्ती दिसतं. याला कारणच तसं आहे की मुळात कोकण हा जंगल झाडाझुडपांनी वेढलेला असल्यामुळे ती एक काय म्हणतात अशी अनामिक अशी शांतता असते ना एक अशी ती अंगावर घेणारी असते. त्यामुळे साहजिकच इथे माणसाला थोडीफार भीती वाटत असते. कदाचित त्या भीतीचा सामना करण्यासाठी या भैरवाला इकडे यावं लागलं, शिवाने आपल्या रूपाला इकडे पाठवलं असावं की बाबा ह्या लोकांचं रक्षण कर. क्षेत्रपाल म्हणून त्याची जास्ती ओळख या कोकणातले हे जे देव आहेत, कोकणमधला हा भैरव आहे त्याचं क्षेत्रपाल म्हणून त्याचं जास्तीत जास्त नाव ओळखलं जातं. का तर गावाचं रक्षण कर, क्षेत्रपाल, क्षेत्राचं रक्षण कर. आणि भैरव हा शांत, क्रोध आणि रक्षण करणारा अशा 3 रूपांचा आहे.
म्हणजे तुमच्या मनाला तो शांती देणाराही आहे, हम्म. तुमच्या पापाला काय म्हणतात शिक्षा देणाराही आहे हम्म. आणि तुम्हाला रक्षण करणारा पण आहे. अशा तिघांचं एकत्रीकरण तो भैरव. ओके. आणि म्हणून तो कोकणामध्ये जास्ती भैरव ह्या रूपाने प्रसिद्ध झालेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याची मंदिरं आहेत. आपल्याकडे रत्नागिरीला सुद्धा ज्याला भैरी बुवा म्हटलं जातं, लोक प्रेमाने, कारण तो प्रेमाने त्यांचा तो आपला असा बदलेला आहे, पण भैरी बुवा म्हटलं जातं. पण त्याचं मूळचं नाव आहे भैरव, कालभैरव. असा तो कोकणामध्ये कालभैरव म्हणा, काळभैरव म्हणा किंवा भैरव नुसतं, अशी ती देवस्थान किंवा ही देवता प्रामुख्याने जास्ती विकसित पावलेली आहे किंवा आलेली आहे. ओके. आता याला धरूनच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, की या देवाची म्हणजे काळभैरवाची वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत? हां, काळभैरवाची वैशिष्ट्यच बघायला गेलो ना आपण, बऱ्या ठिकाणी बऱ्याच देवळांमधून एकसारखीच दिसतात, कारण ती वैशिष्ट्यां रूपानुसारच काळभैरव उभा राहतो तिथे. पण ती थोड्याफार फरकानं इकडे तिकडे पण होऊ शकतात, नाही असं नाही आहे. तर मुळात मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे शिवाचा क्रोधाग्नी निर्माण झालेला होता आणि त्यातून काळ्या रंगाचा काळभैरव जन्मला होता. तसाच तो काळ्या पाषाणामध्येच तो काळभैरव असतो. कुठल्याही त्याच्या ठिकाणी गेला तर त्याचं स्वरूप जे ना तर उग्र आहे. म्हणजे तुम्ही आता आपण भैरीचं जरी मूर्ती बघायला गेल्या तर ती अशी उग्र रूपाची, भीतीदायक अशी वाटणारी, डोळे त्याचे असे उग्र रूपाचे, अशी ती मूर्ती किंवा चेहरा त्याचा उग्र दाखवणारा असतो. हातामध्ये काही त्याच्या आयुध असतात, जसं की नरमुंड माला पण बऱ्याच ठिकाणी गळ्यात असते. त्याच्या हातात पण एक नरमुंड असतो बऱ्याचदा, प्रत्येक ठिकाणी असेल असं नाही, पण विशेष करून तलवार असते, नंतर दोरी असते, त्रिशूळ असतं. ह्या प्रामुख्याने गोष्टी त्याच्या हातामध्ये असतात. बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की हत्तीचं कातडं त्यानं परिधान केलेलं असतं, पण नाही, बऱ्याच ठिकाणी तो असा ओपनच दाखवलेला, गळ्यात त्याच्या माळा वगैरे असं दाखवलेलं. एक दोरी त्याच्या पूर्णपणे अंगभर अशी दाखवलेली असते. अदरवाईज त्याच्याकडे असं काही वेगळं असं रूप काही दाखवलं जात नाही, कारण तो मुळात क्रोधाग्नी म्हणूनच दाखवला जातो. अशा रूपामध्ये तो. हां, महत्त्वाचं काय, त्याचं वाहन. कुठेही जा, काळभैरवाचं वाहन हे कुत्रा असतं. आता हे वाहन आपल्याला इकडं तिकडं कुठे दिसलेलं, कुठल्याही देवतांच्या सोबत हे वाहन दिसलेलं नाहीये, पण कालभैरव याचं वाहन मात्र कुत्राच दिसतो. त्याचं वाहन प्रामुख्यानं ते आहे. अशी त्याची ती वैशिष्ट्य आहे. आता या पॉडकास्टच्या आपण मूळ विषयाकडे येऊया, की रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरी या मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली आणि मंदिराचा इतिहास काय सांगतो? ओके, खूप लांबची स्टोरी म्हणा किंवा थोडा त्याला प्राचीन मध्ययुगीन खरं तर इतिहास आहे या मंदिराच्या स्थापनेला. मुळात ह्याची स्टोरी सुरुवात होते आदिलशहाच्या काळापासून. त्यावेळेस रत्नागिरीचा किल्लेदार होता आणि आदिलशहाला तो त्रास देत होता किंवा तो त्याला नको होता. आणि म्हणून आदिलशहानं काय केलं की विजापूरहून 1526च्या दरम्यान आपल्या 2 सरदारांना, ज्यांना सावंत साळुंखे घराण्यातले ते होते, आणि विजापूरहून त्यांना रत्नागिरीत पाठवलं. त्या सरदारांचं नाव होतं, एकाचं रामराव आणि तुकोजीराव, राईट. भाऊ होते दोघे जण, आणि दोघंही इथं रत्नागिरीत आले. ऑफकोर्स त्यांनी त्या किल्लेदाराचा पराभव केला किंवा तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि मग आदिलशाह खुश झाला आणि त्याने सांगितलं की झाडगावची ठाणी ही तुमच्या ताब्यात दिली, तो सगळा जमिनीचा भाग आहे, तो तुमच्या वास्तव्यास दिला. आता मुळात असं आहे की एखाद्या, आता ही राजसत्ता आली ना, नाही म्हटलं तरी त्यांच्या ताब्यात रत्नागिरी आली. त्यावेळेचं ठाण मेन झाडगाव होतं ते त्याच्या ताब्यात आलं. पण आता जसं सावंत साळुंखे आले, त्यांचं जे कुलदैवत होतं ते भैरी होतं, किंवा ज्याला भैरव ज्याला म्हणतो आपण, तो काळभैरव त्यांचं देवस्थान होतं, कुलदैवत होतं. आणि याचबरोबर जोगेश्वरी, हे त्यांचं, कारण ते बदामीच्या विजापूरहून पीठावरून ते आलेलं होतं, बदामीचं ते पीठ जोगेश्वरीचं मानलं जातं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, पहिल्यांदा जोगेश्वरीची स्थापना केलेली होती आणि मग आता त्यांना भैरीची स्थापना करायची होती. भैरीची स्थापना करताना झालं होतं काय, त्याच्यात पण काही स्टोरीज आहेत. मूळचं एक त्रिणोबिंदुकेश्वर मंदिर पण आहे तिथे, शिवाचं आहे, शिवपिंड आहे. आता अजून एक गंमत ह्याच्यातच आहे बरं का, तुम्हाला तेही गंमत सांगते. बऱ्याचदा मंदिरात आजही ती प्रथा जपलेली आहे, म्हणजे शक्यतो पर्यटकांच्या लक्षात येणार नाही किंवा तुमच्याही कुणाच्या लक्षात येईल नाही. आता कदाचित सांगितल्यानंतर ती लक्षात येईल. जर आपण
मंदिर बघायला बाहेरूनच बघायला गेलो ना तर मंदिराच्या इथे पायऱ्या चढतानाच उजव्या बाजूला ना एक असं दिसेल की पायऱ्या जी बांधणीचं काय म्हणतो आपण, त्यांनी ज्या फरशा लावलेल्या आहेत वर खाली झालेल्या आहेत, पाया म्हणतो, पाया नाही, पायाच्या वरती, हा लेवल, तिथं त्यांनी फरशा बसवलेल्या आहेत आणि त्याच्या वर खाली, एक फरशी वरती एक वरची खाली. असं वाटतं की कदाचित ही थोडी चूक आहे की काय बांधताना स्थापत्याचा भाग झालाय, पण नाही. त्याचं कारण असं आहे, 2 तिथे स्थानं आहेत, एक रहाटागार आणि झाडगाव. तृणबिंदुकेश्वर हे जे महादेवाचं किंवा महादेव पिंडाचं जे स्थान आहे ते रहाटागार या स्थानामध्ये येतं किंवा त्या भागात येतं आणि भैरीचं जे स्थान आहे ते झाडगावात येतो आणि त्याची वेस आहे ना ती त्या मंदिरातूनच गेलेली आहे. ओके. म्हणजे झाडगाव आणि रहाटागार याची जी वेस आहे किंवा यांचं जे स्थान आहे ते मंदिरातूनच गेलेलं आहे. म्हणजे एकीकडे तृणबिंदुकेश्वर हे रहाटाघरामध्ये येतं आणि भैरी हे झाडगावात येतं. अशी त्याची खरी गंमत आहे. पण तो त्यावेळेचा काळ होता आणि त्याची एक ती स्थानाची महत्त्व सांगायचा एक भाग होता. तर आता हे तृणबिंदुकेश्वरामध्ये ना पहिल्यांदा हे जे शिवाचं मंदिर आहे, माझा एक थोडा इतिहास असाही आहे की ज्यावेळेस किल्ला बांधला गेला तो राजा भोजने बांधलेला होता, 1200चा काळ होता. त्याच वेळेस हे महादेवाचं मंदिर बांधलं गेलेलं होतं. कारण राजा भोज हा किल्ला बांधताना शक्यतो असं म्हटलं जायचं की तो खाली एक मंदिर बांधायचा, म्हणजे मंदिराचं शिवाचं दर्शन घेऊनच तो वरती किल्ल्यावर जायचा असं म्हटलं जातं. तसंही असू शकतं, हा एक कथेचा भाग आहे, त्याला काही असा पुरावा मिळालेला नाही आहे. पण तृणबिंदुकेश्वराच्या जो क्षेत्रपाल म्हणून दरवाजाला क्षेत्रपाल म्हणून भैरीचं देवस्थान होतं. आता भैरी हे क्षेत्रपाल म्हणून पण काम करतं असं आहे. आता गंमत बघा, क्षेत्रपाल म्हणून तो भैरी होता, मूळचं स्थान तृणबिंदुकेश्वराचं होतं. सावंत घराण्यांची सत्ता इथे आली तसं त्यांना तो भैरी स्थान दिसलं, ते त्यांचं आराध्य दैवत. मग ते क्षेत्रपालाला कसं ठेवणार तिथे, दाराशी कसं ठेवणार, बरोबर ना. आणि म्हणून त्यांनी तिथून त्याला काढायचा प्रयत्न केला. पण ते काढत असताना असं झालं की ती मूर्ती भंग पावली. मग अर्थातच त्यांनी ती मूर्तीचा प्रयत्न तसाच ठेवला, मूर्ती काढून बाहेर ठेवली गेली आणि मग दुसरी मूर्ती, ती जी त्रिमुखी देवी आता आपल्याला दिसते त्याच्या बाजूलाच त्या ठिकाणी त्यांनी आपलं कुलदैवत भैरी स्थान बसवलं. आता ही एक कथा झाली. ही काय म्हणतो आपण, सावंत साळुख्यांच्या त्यांच्या वंशावळीप्रमाणे किंवा त्यांच्या इतिहासाप्रमाणे झालेली ही एक कथा आहे. ह्याच्या स्थापनेच्या ना 2 कथा आहेत. म्हणजे दुसरी कथा असं सांगते की सेखोजी आंग्रे 1731मध्ये रत्नागिरीत आलेले होते. आंग्रे परिवार त्यांच्यातले सेखोजी आंग्रे 1731मध्ये जेव्हा ते आले त्यावेळेस राजस्थान काठेवाडीहून त्यांनी 4 गुर्जर कुटुंब आणलेली होती. आता हे लोक म्हणतात की आम्ही मंदिर बांधलं 1731मध्ये. अशा 2 कथा आहेत. म्हणजे पहिली जी कथा आहे ती 1526ची आहे आणि दुसरी जी आहे ती 1731 मधले. म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास 100 वर्षांचं अंतर पडतं. मग हे काय असू शकतं, हा पण एक मला पडलेला प्रश्न होता. अर्थातच दोन्ही कथा आम्ही घेतलेल्या आहेत माझ्याकडे की ही पण कथा आहे ती पण कथा आहे. तृणबिंदुकेश्वर तर प्राचीन देवस्थान, सगळ्यात पहिलं देवस्थान आहे. म्हणजे ह्याचा अर्थ ते सावंत साळुख्यांचं जे स्थान आहे, कारण ते तर आदिलशहाने आणले त्याच्यामुळं ती ऐतिहासिक माहिती आहे. त्याच्यामुळे सावंत साळुख्यांचा जो इतिहास आहे तो स्पष्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ती माहिती खरी ठरते. गुर्जर कुटुंबांनी याला हातभार लावलेला असणार आहे. त्यांचंही भैरी देवस्थानात त्यांचंही ते मानत होते त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी कदाचित भैरी देवस्थानाचा काय म्हणतो आपण त्याला रिन्युएशन केलं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचाही अधिकार. आणि मुळात भैरी देवस्थान हे 12 वाड्यांचं 22 जमातींचं जाती जमात सगळ्यांचं मिळून, हे जे भैरी देवस्थान असतं ना कुठल्याही गावात जावं, जेव्हा ग्रामदैवत येतं ना ते कुणाच्या एका राजसत्तेचं राहत नाही, ते अख्ख्या गावाचं दैवत असतं. त्याच्यामुळे तुम्ही एकाचा कुणाचा त्याच्यावर अधिकार सांगू शकत नाही. 12 वाड्यांचं म्हणजे 12 वाड्या म्हणजे कुठल्या तर पेठ किल्ला ते काजरघाटी हा जो रत्नागिरीचा एरिया आहे तो 12 वाड्यांचा मानला जातो. इथंपर्यंत त्याचं स्थान म्हणजे काय तर या स्थानापर्यंत या 12 वाड्यांचं रक्षण करणारा भैरी
12 वाड्यांचं रक्षण करणारं भैरी असं त्याचं ग्रामदैवताचं प्रामुख्यानं स्थान आहे. त्याच्यामुळे असं हे बाबा ह्या राजघराण्याचं कुलदैवत आहे, त्यांनी जरी केलं तरी ते ग्रामस्थांचंच ग्रामदैवत म्हणूनच त्याची ओळख आली. पण आपल्याला इतिहास काढायचा आहे, कोणत्या काळात त्याची दुरुस्ती झाली, काय झाली, तर कदाचित 1731 मध्ये त्यांनी त्याच्या देवस्थानाशी काहीतरी हातभार लावलेला असणार आहे, त्यांनी आपलंसं त्याला केलं. असं दोन्ही कथा त्याच्यामध्ये येतात त्या. बरोबर. एक ह्याच्यामध्ये अजून सांगेन स्थापनेच्या बाबतीमध्ये, म्हणजे आत्ताचं जे मंदिर तुम्हाला दिसतंय, पूर्वीचं जे मंदिर होतं ते कौलारू टिपिकल कोकणी भागामध्ये जशी मंदिरं असायची, झावळा लावलेली आणि अशा पद्धतीचंच ते मंदिर होतं. आणि वादविवाद सुरूच होते मंदिरापासून, त्याच्यामुळे मंदिराची पडझड खूप झालेली होती. यावेळेस अरुअप्पा जोशी म्हणून एक रत्नागिरी शहराचं एक असे प्रमुख व्यक्ती होते, त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि अर्थातच त्याचा जीर्णोद्धार सुरुवात केली त्याच्या. आणि त्याचा आत्ता जे मंदिर दिसतं त्यांनी जीर्णोद्धार केलेला, सगळ्यांना एकत्रित बसून म्हणजे सगळ्यांचंच मंदिर आणि त्याचा ट्रस्ट बनवला. हे महत्त्वाचं केलं की आता हे मंदिर सगळ्यांचंच आहे, ट्रस्ट केलं, ट्रस्टीकडे हे मंदिर गेलेलं आहे की त्याचे वाद सगळे संपवून टाकले आणि त्याचा ट्रस्ट केला आणि ते मंदिर आता ट्रस्टच्या हातात गेलेलं आहे आणि मग त्याचा जीर्णोद्धार झाला. सावंतांनी आणखी रत्नागिरी परिसरात कोणती मंदिरं बांधली होती? मगाशी मी तुम्हाला म्हटलं की जोगेश्वरी, जुगाई, आता आपण त्याला जुगाई म्हणतो, बरोबर आहे, जुगाई देवस्थान हे त्यांचं कुलदैवत, कुलदेवी. त्यांनी ते तिकडनंच बदामीचं पीठ म्हणून ते ओळखलं जातं जुगाई देवस्थान. आणि मग त्यांनी आता झाडगावातच जुगाई मंदिर म्हणून एक प्रसिद्ध आहे, त्यांनी त्याची स्थापना केली. तुम्हाला एक गंमत सांगते, आता मला माहिती नाही म्हणजे त्यांचं आणि त्या जुगाई मंदिराचं आणि सावंत साळुंख्यांचं कसं काही नातं शोधायचं असं जर विचार करायला गेला तर इतिहासाचा जर अभ्यास करायला गेलो, रिसर्च करायला गेलो, काही कागदपत्रांनुसार तर आहेत, पण आणखीन काय आपल्याला त्याच्यात काही अजून काही रिसोर्स म्हणजे काही सापडतं का बघायला, तर तिथे ना एक मंदिराच्या बाहेर एक पुन्हा एक घुमटी आहे, छोटीशी घुमटी आहे. आता कदाचित त्या घुमटीवरती सगळ्यांनी काय फुलं तेल वाहून ती झिजलेली आहे, पण त्या दगड होता एक. स्टोरी एक अशी आहे त्याची, त्या घुमटीची, आणि जुगाई मंदिराचं वेगळं आहे. जुगाई मंदिर तर त्यांनी स्थापन केलं, ते नंतर सगळ्याच लोकांचं दैवत, आराध्य दैवत बनलं. तर ती जी घुमटी आहे ना, त्या घुमटीमध्ये एक शिल्प आहे. शिल्प आता पूर्णपणे गेलेलं आहे शिल्प. त्याच्या शिल्पाची कथा अशी आहे, ज्यावेळेस आदिलशहाने रामराव आणि तुकोजीराव यांना जेव्हा पाठवलेलं होतं, त्यावेळेस त्या लढाईमध्ये तुकोजींचा धाकटा भाऊ रामराव आणि मुलगा हंबीरराव हे दोघंही कामाला आले, म्हणजे वीरगती प्राप्त झालेली होती. पण मग तुकोजीरावांनी काय केलं, आपल्या त्या जुगाई मंदिरात शेजारी जे म्हटलं छोटीशी घुमटी आहे, त्या घुमटीमध्ये एक तो शिला आहे, त्या शिलेवरती एक चित्र कोरलेलं होतं की हत्तीवरती बसून, हत्ती आहे आणि हत्तीवरती बसून रामराव हे चाल करत आहेत. पण आता ते चित्र आहे ना, ते पूर्णपणे गेलेलं आहे. म्हणजे मला वाटते 2009-10 साली जेव्हा गेले होते त्यावेळेस ते निदान हाताने मी जर बघितलं, अगदी बारीक बारीक निरीक्षण केलं तर ते हत्ती दिसत होता, पण आता काहीच दिसत नाहीये. म्हणजे खरं तर हा एक ऐतिहासिक पुरावा आहे की तो सांगणार यातला की येस हे बाबा आहे, पण आता ते गेल्यामुळे काही राहिलेलं नाही. पण असा सावंत साळुंख्यांनी जुगाई मंदिर सुद्धा बांधलं गेलं असं म्हटलं जातं. आणि इव्हन त्यांच्या वंशावळी स्वतःच त्यांची जी वंशावळ आहे त्यांच्या वंशावळीनुसार सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे की हे आम्ही मंदिर आमच्या पूर्वजांनी इथे तिकडून आणलेलं होतं, विजापूरच्या बघा. अर्थात आता मात्र ते तेव्हापासूनच ते सगळ्या ग्रामस्थांचं आहे, पूर्ण ग्रामस्थांचं 12 वाड्यांचं ते जुगाई मंदिर आहे. मी एक असं ऐकलं होतं की भैरी जुगाईचा जो शिमगा असतो, ब्रिटिश काळामध्ये काहीतरी एक अशी घटना घडली होती, तर तो नेमका इतिहास काय आहे? 1818 मध्ये ब्रिटिशांनी रत्नागिरीमध्ये ताबा मिळवला होता. म्हणजे 1818ला रत्नागिरी ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं. तेव्हापासूनची ठाणी पोलीस ठाणं म्हणा,
अख्खा आपला रत्नागिरी हा जिल्हा होता तो मुख्य चौकी म्हणून ब्रिटिशांचा होता. तर परंपरेप्रमाणे आपले शिमगोत्सव होतच होता. पण त्या काळात 1909चा हा सुमार आहे आणि वाद झाला शिमगोत्सवात. हे वाद तर नेहमीच होत असतात, आजही काही थोड्या फार प्रमाणात होतच असतात, पण त्यावेळेस झाला. ब्रिटिश अधिकारी होते ते चिडले. मग त्यांनी शेवटी बंदी हुकूम जारी केला की नाही, तो शिमगोत्सव बंदच पाडा, प्रश्नच नको. आता ब्रिटिशांचा हुकूम होता त्याच्यामुळे तो पाळला गेलाच, कारण शिमगोत्सव. पण शेवटी काहीतरी झालं. आता मध्यंतरी काही घटना घडल्या होत्या आणि मग त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ना तो बंदी हुकूम मागे घेतला. नुसताच मागे घेतला नाही, त्याच्यात अजून एक त्याच्यात फार महत्त्वाची बाब आहे. नुसताच मागे घेतला नाही तर सरकारी इतमामाने त्या आपल्या बहिरीची त्यांनी त्याला सलामी दिली. बंदुकांची आजही दिली जाते. पोलिसांची सलामी आजही असते. त्या काळापासून ते ठरलेलं आहे. ती उठताना आजही सलामी असते. आणि सलामी देऊन बहिरीच्या गळात पंचम जॉर्ज नावाचा त्यांचा तो चांदीच्या रुपयाचा सिक्का आहे, त्याचा छाप असलेला पंचम जॉर्ज या राजाचा छाप असल्याचा चांदीच्या रुपयांची माळ ही बहिरीच्या गळ्यात घातली. ती आजही बहिरीच्या गळ्यात असते बरं का. म्हणजे उत्सवाच्या काळात ती आणली. म्हणजे तेव्हापासून हा 1909चा कालखंड आहे. तेव्हापासून आज ती प्रथा आहे. म्हणजे असं झालं की बघा, म्हणजे आमचा बहिरी ब्रिटिशांना पण ऐकला नाही. ब्रिटिशांनी पण माघार घेतली आणि आमचा शिमगोत्सव सुरू केला. हे रत्नागिरीकर अभिमानाने आज सांगतात. त्यावेळेस काय झालं हे माहिती नाही, पण ही गोष्ट सत्य आहे की त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तो आपला बंदी हुकूम मागे घेतला. पण नुसताच मागे घेतला नाही, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या. त्याची पूजा केली सरकारी इतमामाने आणि त्याला सलामी दिली. आणि चांदीच्या रुपयाची त्याचा पंचम जॉर्ज या नावाचा जो छाप होता, राजाचा छाप होता, त्याची माळ त्याच्या गळ्यात घातली. मोठी बाब आहे नाही, त्यावेळी मोठी बाब आहे, आजही मोठी बाब आहे. तर अशी ती एक छोटीशी कहाणी त्यावेळची आहे. आता ह्याच्यात पण एक गंमत आहे सांगायची राहिली. ह्या शिमगोत्सव किंवा भैरीबाबाची पालखी, हे पालखी आहे ना, हे म्हणजे रत्नागिरीकरांचं काय, इव्हन कोकणात कुठेही गेला तर ते जान आहे, जान मी असं म्हणेन. कारण पालखी आणणं हे रोमांचकारी, प्रचंड रोमांचकारी आहे. कारण ती नाचवणे हा एक भाग वेगळा आहे त्याच्यात. आश्चर्य वाटेल, म्हणजे आता हे रत्नागिरीकरांना त्याच्यात काही आश्चर्य नाही आहे, पण रत्नागिरीच्या बाहेरच्यांना किंवा कोकणवासियांच्या बाहेरच्यांना ते जर अशा शिमगोत्सवांना आले आणि लोकांनी ती पालखी नाचवताना जर बघितली, अफलातून लीलया नृत्य असतं ते. आणि खरं सांगायला गेलं ती पालखी जड असते बरं का. अशी काही खेळण्यातली पालखी नसती. त्याच्यात देव बसवलेले असतात. वजन असतं, वजन 60 ते 70 किलो वजन. देव बसलेले असतात आणि ती पालखी अक्षरशः, मी आता हातवारे करते अशा पद्धतीने, एक तिकडे असतो एक इकडे असतो. काय म्हणजे गरा फिरवतात इकडे तिकडे असे. ते नृत्य बघण्यासारखंच. मी इथून तुम्हाला सांगू शकत नाही. ते प्रत्यक्ष डोळ्यानं बघणंच हेच मोठ्या, म्हणजे डोळ्याचं पारणं फिटणं काय असतं ना, ते बघताना जाणवतो. तो जो उत्साह, कदाचित त्या उत्साहाच्या भरात ती नाचवली जाते. बरं, ती नाचवत असताना देव जरा सुद्धा इकडे तिकडे हलत नाहीत किंवा ती पालखी कुठे बाबा पडली बिडली अजिबात होत नाही. बरं, ती पालखी अगदी किरकोळ माणूस सुद्धा लिलाय नाचवतो. हे वैशिष्ट्य आहे. बरोबर. हे का वैशिष्ट्य आहे त्याचं माहिती नाही. हा एक श्रद्धेचा भाग आहे, मी एवढंच म्हणेन. म्हणजे श्रद्धेपोटी माणूस काय म्हणतो, आपल्याला एक अतिशय मनातून आलेली एक उर्मी असते आणि त्या उर्मीच्या पोटी माणूस काही करू शकतो. तेव्हा ती उर्मी त्या पालखी नाचवताना त्या लोकांच्या एनर्जी येते, वेगळी एनर्जी. अख्खा तो भागच एनर्जेटिक दिसून येतो बरं का. म्हणजे त्या बरं, मला अजून एक ह्याच्यात मला आवडलेला भाग मी हाही सांगेन. म्हणजे हा आत्ताच्या काळाशी आहे, तुम्ही नंतर बघा. बऱ्याच ठिकाणचे मी उत्सव बघितलेले आहेत. मूळची मी रत्नागिरीची नाही, मी कोल्हापूरची आहे. गणपती उत्सव असतील, हे असतील. आज जे काय म्हणतात उत्सवांचं बाजारीकरण झालेलं आहे, डीजे असतील, काय वेगळं नाच प्रकार असतील, डीजेचा आवाज प्रचंड मोठा असतो, त्या लाईट्स असतात, LED लाईट्स असतात त्या फिरवून,
नाही, इथे पारंपरिकता जपली हो. जाते, हे प्रचंड चांगलं आहे. रत्नागिरीचा शिमगा पारंपरिकच असतो. कुठे इथे डीजे नाही नाही दिसणार. डीजे. तुम्हाला मी रत्नागिरी म्हणेन, अख्ख्या कोकणामध्ये जा, तो पारंपरिक रीतीनेच नाचवला जातो, म्हणजे ठेवला जातो, पारंपरिकताच ठेवली जाते. हे आणि लोक आजही, म्हणजे मला असं सांगायचं आहे लोकांना की तुम्हाला ती एनर्जी पाहिजे असते ना, किंवा तो एक उत्साह पाहिजे असतो ना, त्या उत्साहासाठी डीजे, त्या LED लाईट्स काही गरज नाही, किंवा सिनेमाची गाणी काही गरज नाही आहे. बरोबर. तुम्ही रत्नागिरीत या, हे असं शिमगोत्सव बघा, तिथली बहिरीचुकाईच्या शिमग्याला या. एनर्जी बघा, ती आत्मसात करा आणि मग जाऊन. हे खरं तर मी तर सांगेन अख्ख्या महाराष्ट्राला, काय अख्ख्या भारताला शिकवण्याचा भाग आहे की अशा पद्धतीनं सण साजरे करा. बरोबर. जे परंपरेतनं आलेले आहेत ते एनर्जी देतात आपल्याला. नक्कीच. आणि असाच हा सण, त्याची प्रथा परंपरा सुरू आहे आज तागायत. म्हणजे त्या कालखंडापासून जी सुरू आहे ती आज तागा, त्याच्यामध्ये बदल नाही झाला. ठीक आहे, थोडाफार इकडे तिकडे झाला असेल बदल, पण परंपरेनुसारच आज होते. अशा पद्धतीनं त्यांचा तो उत्सव साजरा होतो. तर मॅडम खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमचा आज एवढा काय म्हणतात तो व्हॅल्युएबल टाईम आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी दिला. आणि नक्कीच यातून सगळ्यांना एक थोडक्यात का होईना एक भैरी मंदिराच्या इतिहासाबद्दल एक थोडासा अंदाज येण्यासारखी माहिती डेफिनेटली मिळाली असेल. भविष्यात आपण ह्यावर आणखी डिटेलमध्ये सुद्धा काही पॉडकास्ट करूया. रत्नागिरीच्या इतिहासासंदर्भात सुद्धा आपण नक्कीच पॉडकास्ट करूया. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्हाला काही सांगायचं? हां, येस. ज्यावेळेस माझं रिसर्च संशोधन MPhilला रत्नागिरी शहराचा इतिहास 2013ला मी तो कंप्लीट केला. तेव्हापासून खरं तर मला ह्या शहरावरती एक पुस्तिका काढायची होती. कारण मी जो अभ्यास केलेला आहे, रिसर्च केलेला आहे, अतिशय बारीक म्हणजे प्रत्येक देवळातला फक्त शहराचा घेतला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बाबींचा त्याच्यात आलेला आहे इतिहास. आणि तो मला असं वाटायचं की लोकांपर्यंत यावा, त्याचं एक पुस्तक करावं असंही मला वाटत होतं. पण ते काही अडचणी असतील, काही गोष्टी असतील, त्याच्यामुळे मला जमलं नाही. म्हणजे मी त्याला वेळ नाही देऊ शकले. महत्त्वाचं काय तर मी वेळ देऊ शकले नाही. पण आज तुम्ही मला इथे बोलवलं आणि त्या निमित्ताने का असे ना काही संशोधकीय बाबी, म्हणजे इतिहास तर सगळ्यांना माहिती असतो, पण आमच्या ह्याच्यात असतं की बाप दाखव नाही तर श्राद्ध काल, असं आम्ही म्हणतो आमच्या इतिहासात. ज्यावेळेस रिसर्च करतो त्यावेळेस एक तर आम्हाला त्याचा पुरावा दाखव, नाही तर मांडूच नकोस. बरोबर. आमच्या भाषेमध्ये म्हटलं जातं बाप दाखव नाही तर श्राद्ध काल. तसे मला ते सगळे पुरावे शोधावे लागलेले होते, ते शोधून काढलेले होते. आणि पुराव्यांसहित एखाद्याला जेव्हा आपण सांगतो ना, त्याची मांडणी एक वेगळी असते. तर अशा पद्धतीने मला त्यांना सांगायचं होतं, येस, हा तुमचा अभिमानास्पदच इतिहास आहे. आणि खरंच रत्नागिरीकरांना अतिशय, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामध्ये. प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे आणि ब्रिटिश काल आहे. या तिन्ही कालखंडामध्ये काय म्हणतात अभिमानास्पद काही हिस्ट्री आहे. तर ती लोकांपर्यंत यावी मला खरंच वाटते. नक्कीच. आणि ती आत्ता छोटासा भैरी मंदिराचा इतिहास म्हणा, त्याच्या प्रथा परंपरा असतील, काही कहाण्या असतील, काही गोष्टी असतील, त्या तुम्ही या निमित्ताने लोकांसमोर आणल्या. खरंच प्रयत्न केला. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं की कुठलीही माहिती ज्या वेळेला आपल्यासमोर पुराव्यांसहित येते किंवा एक रिसर्चचा अभ्यास करून येते, त्यावेळेला एक वेगळं समाधान असतं. अर्थात ते कुठल्याही इतिहासकाराचं किंवा इतिहास अभ्यासकाचं वैयक्तिक मत नसतं, तो असतो इतिहास जो पूर्वजांनी लिहून ठेवलेला आहे. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का काय होतं, बऱ्याचदा आपण मॅडम ऐतिहासिक माणसं किंवा इतिहास अभ्यासक ज्या वेळेला त्यांच्या आपण रील्स वगैरे बघतो, बरेच जण कमेंट करतात की ही माहिती अशी नाही आहे, ही चुकीची अशी आहे. ते इतिहासकारांचं वैयक्तिक मत नसतं, तो इतिहास असतो, ते पूर्वी घडलेलं आहे आणि ते लिखित पुरावे उपलब्ध आहेत आणि त्या आधारे ते इतिहासकार बोलत असतात. सो त्याचा सुद्धा आपण एक रिस्पेक्ट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येक वेळेस ना खरं सांगू, नवीन इतिहासामध्ये नवीन पुरावे मिळत असतात. बरोबर. नवीन पुराव्यांच्या आधारे जुना इतिहास बदलला जातो, नवीन इतिहास काढला जातो. त्याच्यामुळे याचा अर्थ असा नाही की जुना इतिहास तुमचा चुकीचा होता, तो पुराव्यानुसार नवीन चेंज होत राहतो. नक्कीच. त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्हाला जर त्याच्यात काही वेगळं वाटलं की बाबा ही हिस्ट्री नव्हती, ही हिस्ट्री, इट्स ओके.
आणि नवीन सगळे काहीतरी इतिहास त्याच्यात अभ्यासक ह्यामध्ये बदल करायला सुद्धा तयार हा, असतात. हा, कोणी हा. असं म्हणत नाही की असं माझंच म्हणत नाही की बरोबर, माझंच बरोबर नाही ओके. म्हणत. तुम्हाला पुरावा मिळाला ना ओके, हरकत नाही. त्याच्यात बरोबर. आणखीन मुळात बदल इतिहास किंवा रिसर्च करताना तीच महत्वाची बाब आहे की एखाद्याला तर समजा मी हे मांडलं तर त्याच्या आधारे अरे बाबा आणखीन काय नवीन त्याच्यात मिळालं का, बरोबर. त्याच्या आधारे तुम्ही दुसरी म्हणजे ते मिळाल्यानंतर त्याच्या पुढे जाऊन तुम्ही आणखीन अभ्यास करू शकता. आणि मला एक असं वाटतं की एका इतिहास अभ्यासकाने एखादी गोष्ट मांडली आणि त्याला जर भविष्यात जाऊन कळलं की अरे ही मी जी मांडली होती यापेक्षा अधिक माहिती मला भविष्यात मिळाली, तर सगळ्यात जास्त आनंद आता इतिहासकारालाच हा, झालेला असतो. हो. कारण मुळात असं की सुरुवात कोणी केली इथं असतं ना, बरोबर. त्या सुरुवातीच्या आधारेच पुढे जातो अभ्यास. असं असतं ते. बरोबर, नक्कीच. त्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन कारण शेवटी असं असतं की तुम्ही कुठंपर्यंत त्याचा अभ्यास करणार. बरोबर. भरपूर का अभ्यास करायलाच इतका मोठा आवाक आहे, तुम्ही सगळा अभ्यास नाही करू शकत. आणि 300, 350, 400 वर्षांपूर्वी होऊन गेलेली ती गोष्ट आहे हा. जी लिखित स्वरूपात अगदी छोटी हा, कुठेतरी लिहून हा, ठेवलेली कुठे- असते. कुठे काय त्याचे काय. संदर्भ सगळे लावावे संदर्भ लागतात. लावावे लागतात. काही पुरातत्वीय मग शोधावे लागतात संदर्भ. नक्कीच. ते शोधत असताना कुणाला काहीतरी प्रत्येक वेळेस वेगळा संदर्भ सापडतो. बरोबर. त्याचे काय म्हणतात त्याचं सुद्धा एक स्पष्टीकरण त्या दुसऱ्या इतिहासकाराने वेगळ्या पद्धतीनं दिलेलं असतं. हरकत नाही ना, ते चेंजेस होतच राहणार आहे. तेच मला पण त्यामध्ये एक असं सांगावंसं वाटतं की ह्यावर म्हणजे इतिहासावर डिबेट करावं, पण कुठल्याही इतिहासकाराला कोणी असं म्हणू नये की बाबा हे तुम्ही सांगताय ते म्हणजे बरोबर नाही आहे किंवा असं. ज्याचा अभ्यास असेल त्याने डिबेट करायला डेफिनेटली यावं, पण कमेंट्स ज्या प्रकारे येतात किंवा वैयक्तिक त्यांना बोललं जातं, असं जर वैयक्तिक मेसेजेस येत राहिले तर एक दिवशी इतिहासकार अभ्यास करायचा बंद करतील. आणि ह्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं होणार असेल तर ते आपलंच होणार आहे. कारण तुमची पूर्वजांची हिस्ट्रीज बाहेर येणार नाहीये. काय झालं तेच. आणि भविष्यात जर ती म्हणजे यावर अभ्यास होणं जर बंद झालं तर ऑब्व्हियसली असं म्हणलं जातं की जिथे माणूस शिक्षण बंद करतो किंवा एखादी गोष्ट शिकायची बंद करतो तो अधोगतीला जातो. सो त्याच गोष्टी होणार आहेत. सो या गोष्टींवर अभ्यास झाला पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा याविषयी जर अधिक माहिती असेल तर डेफिनेटली कमेंट करा आणि त्याविषयी तुमच्याकडे जी माहिती असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.